बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित आढावा बैठकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली। शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याचे समोर आले। यावर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावण्यात आले। यावेळी घराचा मालकी हक्क मिळवून देणाऱ्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, शासकीय योजना आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर सविस्तर चर्चा झाली। बैठकीत आमदार श्वेता महाले यांनी स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न मांडत नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली। आज चिखली येथे मी जनतेची निवेदनं स्वीकारलेली आहेत। सर्व निवेदनकर्त्यांच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी, आरडीसी आणि आमचे कार्यालयीन अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते आशा अपेक्षित आहे, त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू। या भागाचे आमदार श्वेताताई महालेजी यांनी मला विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी। आज इतक्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल। दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की कामात ढिलाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल। याशिवाय वाळू माफिया आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। केवळ पट्टे वाटपच नाही, त्यांची 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री करून मालकी करून पट्टे देणे म्हणजे नियमाकृत करणे घराला, पण नियमाकृत नाही मालकी करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला। त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। सोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्यापासून त्यांचं डिमार्केशन करणे, पोलीस बंदोबस्त मोफत, मोजणी मोफत, शेतकऱ्यांचे रस्ते पूर्ण खुले करणे असा निर्णय आम्ही घेतला। पुढे अंमलबजावणी झालेली दिसत नाही। भूमी अभिलेख जवळपास 3000 प्रकरणं शिल्लक आहे, त्या ठिकाणी अंमलबजावणीची अडचणी आहे। त्यामुळे मी आज पूर्ण या ठिकाणी शासनाची बैठक घेतली। स्वतः मी पुन्हा एकदा महिन्याभराने आढावा घेईल या सर्व विषयाचा। उद्या मी सर्व या ठिकाणी निवेदन जे घेतले त्यावर कारवाई करेल। मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो चिखलीचा प्रांत आहे त्याला 25/3/2026 शासनाने जो निर्णय घेतला, त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली। प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून महिना होऊनही प्रांत बैठक येत नाही, महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही, शासन निर्णयही माहिती नाही। ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही। मी इथल्या चिखलीच्या प्रांताला एक महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदार आणि सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3 शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घर कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरण 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे। मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिनाभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल, निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील। तसेच पत्रकारांनी अशा प्रकरणांची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअपवर देण्याचे आवाहनही केले। नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। प्रशासनात पारदर्शकता आणि गती आणण्याचे निर्देशही यावेळी बावनकुळे यांनी दिले। जिल्हाधिकारी आणि एसपींना आम्ही आता जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्पन्न नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार। त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना सूचना देणार आहे की अवैध चोरी, अवैध वाढू चालणार नाही। उलट जे नवीन वाढू धोरण आलंय यामध्ये एकूण वाढूच्या 10% वाढू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे। एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाहीये ती वाढू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे। घरकुलाकरता, स्थानिक घर बांधण्याकरता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाढू उपलब्ध करून द्या असं वाढू धोरण आहे। पण नवीन वाढू धोरणाची पालन न करणे त्यामुळं काही चोरी चालू आहे। यामध्ये मी एसपी आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार। 3 तालुक्यामधून वाढू जाते, देवगड, राजा, चिखली आणि बुलढाणा, आणि या सर्व अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिली बघत आहे। तहसीलदारांना सगळं माहिती आहे आणि या भागातले जेवढे अधिकारी सगळ्यांना सगळं माहिती आहे।
सगळ्यांची मिली बघत ही वाळूची तस्करी झाली. जिल्हाधिकारी हे या विषयाला जबाबदार असतात माणूस घेत असतात. तर मी जिल्हाधिकारी आणि एसपी चर्चा करून एसपीना पोलिसांना अधिकार दिलाय वाढू बद्दल आणि असं जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिले. तर मी आधीच सांगितलं की दोन्ही अधिकारी तपासतील. तिसरा जे तहसीलदार वाळू माफियाशी संबंध ठेवून असतील त्याचाही तपास आम्ही करू. आपण सांगितलेल्या भूमिकेवर आपण सांगितलेल्या ज्या काही तक्रारी याच्यावरही आम्ही कारवाई करू आणि सोबतच समजा कारवाई होत नसेल तर आपण माझी विनंती पत्रकार मोदयांना आहे की जागरूक पत्रकार या ठिकाणी आहेत. तुम्ही सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे काही समजा मला वाटलं की यानंतरही मी आल्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही आहे निश्चित आपण मला कळवा की सुधारणा करू. पण आमचं धोरण आहे की 10% वाढू स्थानिक वापराकरता दिली पाहिजे. इतर वाढू लिलावात काढली पाहिजे. लिलाव न काढता अवैध पद्धतीने सुरू एकाच रॉयल्टीवर 10-50 ट्रक सुरू आहे. या कारवायाला आम्ही या कारवाया आम्ही करणार आहे. निश्चितपणे आजच्या दौऱ्यात जी फलश्रुती येईल ती फलश्रुती आपल्याला आम्ही कळवू.